औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचा इशारा देणारे धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यासह नितीन शिंदे, नितीन पोटेंना जिल्हाबंदी करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर खुलताबादमधल्या औरंगजेबाच्या कबरेच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। याबाबत छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याशी संवाद साधलाय कृष्णा केंडे यांनी। आपल्यासोबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सर आहेत। सर, पहिला प्रश्न आहे की अनेकांना आपण नोटीस दिल्यात, किती लोकांना नोटीस दिल्या आणि त्यांना बंदी का करण्यात आली आहे? मागील काही दिवसापासून ज्या चर्चा वेगवेगळ्या माध्यमातून येत आहेत, सोशल मीडिया असतील किंवा मीडियाच्या माध्यमातून असतील किंवा जी चर्चा आहे आणि काही बाहेरच्या कार्यकर्त्यांनी काही पत्र दिलेलं होतं आणि काही माध्यमातून आलेल्या बातम्याच्या अनुषंगानं ती मंडळी बाहेरच्या जिल्ह्यातून येऊन या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था परिस्थिती बिघडण्याची शक्यता माननीय पोलीस अधीक्षक असतील, माननीय पोलीस आयुक्त असतील यांच्या निदर्शनास आल्यामुळं आपण ग्रामीण भागामध्ये विशेषतः आम्ही हा प्रतिबंधात्मक आदेश काढलेले आहेत। आतापर्यंत मला वाटते 3 कार्यकर्त्यांच्या विरोधात जे मान्यवर आहेत त्यांच्या की अशा पद्धतीनं आपण जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये येऊ नये अशा पद्धतीचे ते प्रतिबंधात्मक आदेश आपण नेहमीच जेव्हा जेव्हा कायदा सुव्यवस्थाची परिस्थिती निर्माण होते तेव्हा आपण असे प्रतिबंधात्मक आदेश काढत असतो आणि हा विषय अतिशय संवेदनशील असल्यामुळं जिल्ह्यामध्ये कुठेही शांतता सुव्यवस्था धोक्यात येऊ नये हा जिल्हा प्रशासनाचा प्रथम प्राधान्यक्रम आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही योग्य ते पावलं उचलत आहोत। पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला। निश्चितपणे ग्रामीण भागामध्ये विशेषतः वेरूळ, खुलताबाद या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त आम्ही लावलेला आहे। आर्किओलॉजी डिपार्टमेंटचे पण अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि पूर्ण जिल्हाभरामध्येच आम्ही संवेदनशीलच्या दृष्टिकोनातून आमची संपूर्ण यंत्रणा अलर्ट केलेली आहे आणि कुणीही अफवेला बळी पडू नये, अफवा पसरू नये आणि विनाकारण जे दैनंदिन जीवन सुरळीतपणे चाललेलं आहे त्यामध्ये कोणी हस्तक्षेप करू नये या संदर्भामध्ये आम्ही आवाहन केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।